नाही हे ठीक आहे की भाऊसाहेबांच्या मनात आमच्याविषयी किंतु निर्माण झालाय, पण बाळंबडजी, सुनबाईला पुढे करून आम्हाला खोटं सांगण्याची गरज नव्हती. सरळ सांगायचे आम्ही दुसऱ्या वैद्याचे उपचार करून घेत आहोत, आम्ही काही म्हणले नसते. आमचा काही मक्ता नाहीये तुमच्यावर. या मुलीनं उपचार केले असे सांगून तुम्ही माझी चेष्टा आरंभले का काय? नाही नाही वैद्यराज, खरोखर रमांनीच आमच्यावर उपचार केले आहेत. आपण येईपर्यंत आम्हास थोडा आराम पडावा म्हणून. आणि खरोखरच रात्रीपेक्षा खुपणे खूप कमी झाले आहे. ठीक आहे, आलिया भोगासी असावे सादर. बोला रमाबाई, कसला लेप करून लावलात आपण? हरड्याचा. हरड्याचा? फक्त हरड्याचा का आणखीन काही? कापराचे 2 वळसे. पण हे झाले तात्पुरचे, वरवरचे. पण मूळ मुद्दा काय असतो? रोगाचे निदान. वाह, उत्तम. वैद्यकीची 5 मर्मे आहेत, त्यातील सर्वात पहिले आणि महत्वाचे निदान म्हणजे रोगाचे निदान. नंतर रोग्याचे निदान. वा वा. रोग्याच्या प्रकृतीची जात कळणे फार महत्वाचे असते. नाडी परीक्षा येते का? थोडी थोडी. चला, आपल्या थोडक्या ज्ञानाची तरी जाणीव आहे. अन्यथा अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले असे झळकत असतात की सुवर्णकांतीने देखील ओसाळावं. असो, आमची नाडी परीक्षा करणार का? हो, बसा ना. हा, करा. नाडी परीक्षा येते ना? हो, पण तुम्ही तुमचा उजवा हात पुढे करा ना. म्हणजे अगदी काटेकोर नियम नाही, पण बायकांचा डावा हात आणि पुरुषांचा उजवा. अरे वा वा, छान छान. हा, बर, आता करा. आजोबा, ही तर पित्ताची नाडी. म्हणजे दुधाबरोबर काहीतरी गोड द्यायला हवे. चिवडा नाही चालणार. आजोबा, मी तुमच्यासाठी लाडू घेऊन येते. आनंद. वैद्यराज, मिरजेच्या राघोपंत करमरकरांची नात आहे ही. थांब. वहिनी, अहो उसकी म्हणायची का काय? ही गुळ पाणी दिले तरी थांबायचे नाव नाही. भागीरथी, यमुना आठवण काढत असणार तिची. कधी एकदा मंगळागौरीचे महिने सुरू होत आहेत असं झालं असेल तिला. अण्णा, तिचे नाव 4 वेळा घेऊन झाले तरी थांबली नाहीये उचकी. काय करायचे काय आता? माझ्या यमीला काही त्रास तर नसेल ना? ते अभ्यासाचे ऐकल्यापासून जीव अगदी थाऱ्यावर नाही हो माझा. उमा, आता भलते सलते विचार नको आणूस मनात. यमुना आता त्यांची झाली आहे, ते ठरवतील ती पूर्व दिशा. सागरेश्वरा, रक्षण कर रे माझ्या लेकीचं. रक्त आल्यावर हळद तरी चेपली होतीस का? हो. तरीही हे अंगावर काढून चालवायचे नाही. आता थांब, चांगले कडू औषध देतो.